कार्यक्रमाची थोडीशी रूपरेषा देते तुला. पुढे गोष्टी कशा 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 घडणार आहेत ते. तर कमळी अशी व्रतासाठी बसलेली असेल. पाणी घेण्यासाठी म्हणून ती अशी उठून जाईल. उठून गेल्यानंतर ती पुन्हा तिच्या जागेवर येऊन बसते. एकदा का ती जागेवर येऊन बसल्यानंतर आकाशातून असा लोखंडी सळ्यांचा असा पाऊस सुरू होईल. सगळीकडे नुसत्या लोखंडी सळ्या ती अगदी त्या सळ्यांमध्ये न्हावून जाईल. सगळ्या सळ्या अशा तिच्या शरीरामध्ये आर पार होतील. एखादी सळी अशी आतमध्ये जाईल आणि तिच्या शरीराची नुसती चाळण होईल. बोलायचं नाही, नुसतं उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं. तेच दाखवायचंय मला तुला. पाहत राहा, तुझ्या डोळ्यांनी तू बघत राहा. माझ्याशी उलट बोलतोय. काय झालं? का भांडत होता तितके? आई, अगं ऋषी कमलीच्या नादात पूर्णपणे वेडा झालेला आहे. त्याला आपला बिझनेस, आपलं प्रॉफिट ह्यातलं काहीही घेणं देणं नाही उरलंय आता. आणि तू त्याच्याच हातात आपला बिझनेस जायला निघाली होतीस. आई, मी तुला आत्ताच सावध करतोय. ऋषीला थांबव, नाहीतर तो कमलीच्या नादात आपला बिझनेस, आपला पैसा सगळं उधळून मोकळा होईल एक दिवस. रोहित, विल यू प्लीज काम डाऊन? नेमकं काय झालंय ते सांगशील? काय होणार आहे आई? मी ऋषीला सांगत होतो की अरे, कमळीचा प्रोजेक्ट चांगला नाहीये. हवं तर आपण तिला मदत करूया ना. आणि तिला जर का प्रोजेक्ट नसेल जमणार तर आपण तिचं नाव ड्रॉप करूया. तर हा मलाच 4 गोष्टी ऐकून निघून गेला. काही चांगलं बोलायची ना सोयच राहिली नाही ऋषीला. आई, हे बघ, मी तुला परत एकदा सांगतोय, ऋषीला आत्ताच थांबव, नाहीतर कमळीच्या नादात तो सगळं उधळून एक दिवस मोकळा होईल आणि आपल्या हातात काहीही राहणार नाही. व्रत करणारी तुझी बायको तिकडे आतमध्ये बेशुद्ध आहे. आणि दुसरीकडे ही व्रत करणारी कमळी, ती व्रत करते पण तिचं व्रत काही झालं तरी मी पूर्ण होऊ देणार नाही. लक्षात ठेव. अशी सगळी व्यवस्थाच करून ठेवलेली आहे. या घरावर फक्त माझी आणि माझीच सत्ता राहिली पाहिजे, या कामिनीची. आणि या घराची राणी फक्त माझी नात अनिका. माझी नात, तुझी नात अनिका. इथे तुझी मोठी नात जरी आली ना, तर तिला सुद्धा मी अशीच मारून टाकेन.